महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित नवरचना विद्यालय स्टँडर्ड 6th मॅथमॅटिक्स चॅप्टर 11 रेशो प्रपोर्शन. फाइंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी बाय डिव्हिजन. अनेकांवरून एकाची किंमत काढताना भागाकार करायचा असतो. तर एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करायचा असतो. फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम दॅट ऑफ वन बाय मल्टिप्लिकेशन. दिस मेथड ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम इज कॉल्ड द युनिटरी मेथड. या पद्धतीने गणित जी आपण सोडवतो त्या पद्धतीला म्हणतात युनिटरी मेथड, एकमान पद्धत. या पद्धतीने एकमान पद्धतीने आपण आता काही उदाहरण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 29. प्रॅक्टिस सेट 29. Solve the following. First example, if 20 meters of cloth cost rupees 3,600, find the cost of 16 meters of cloth. Now we have written the example here. Here, cost of 20 meters of cloth. Cost of 20 meters of cloth is rupees 3,600. Okay. Then we have to find cost of, first of all we have to find the cost of 16 meter of cloth. First of all we have to find cost of 1 meter cloth. Cost of 1 meter cloth. आपल्याला 20 मीटर क्लॉथची किंमत दिली आहे 3,600 आणि 16 मीटर क्लॉथची विचारली आहे. पण आधी आपल्याला कुठली काढावी लागेल? कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ, म्हणजेच अनेकांवरून एकाची किंमत काढणे. फाइंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी बाय डिव्हिजन. भागाकार करून आपण अनेकांवरून एकाची किंमत काढतो. मग आपल्याला भागाकार करावा लागेल. कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ इज इक्वल टू 3,600 डिवायडेड बाय 20. म्हणजे आपल्याला 1 मीटर कपड्याची किंमत मिळेल 3,600 डिवायडेड बाय 20. कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ इज इक्वल टू 3,600 डिवायडेड बाय 20. देन वी गेट 3,600 अपॉन 20. 0 0 कॅन्सल होतील. 2 1 जा 2, 1 remains, 2 8 जा 16 and 0. So we get 180. Okay. So cost of 1 meter cloth is 180 rupees. 180 rupees. Therefore, आता आपल्याला काय विचारले? आपल्याला 1 मीटर कपड्याची किंमत समजली आहे. Therefore, आता we have to find the cost of 16 meter of cloth. Therefore, cost of 16 meter cloth is equal to 180. 180 is the cost of 1 meter cloth. एक मीटर कपड्याची किंमत आहे 180 rupees multiplied by 16 meter. Then we get 2,880 rupees. Okay. So the cost of 16 meter of cloth, our final answer, the cost of 16 meter of cloth is 2,880 rupees. ओके, समजलं इथपर्यंत?
अनेकांवरून एकाची किंमत काढताना आपण भागाकार केला आणि पुन्हा एकाची किंमत मिळाली, 1 मीटर क्लॉथची किंमत मिळाली 180 आणि एकावरून अनेकांची किंमत काढताना पुन्हा इथे गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं. नाव सेकंड एक्झाम्पल, द वेट ऑफ 30 बॉक्सेस इज 6 किलोग्रॅम. व्हॉट इज द वेट ऑफ 1080 सच बॉक्सेस. पुन्हा इथे आपल्याला अनेकांवरून एकाची किंमत काढायची. फाइंड द कॉस्ट ऑफ or find the weight of one article from that of many by division. So first of all, weight of 30 boxes is 6 kg, 6 kilogram. We know 6 kilogram means 6000 grams. Okay, then we have to find weight of one box. First of all, weight of one box. 30 बॉक्सचं वजन 6 किलोग्राम आहे आणि आपल्याला विचारले 1080 असे बॉक्स घेतले तर त्यांचं वजन किती भरेल. मग सुरुवातीला आपण काय करू, 30 बॉक्सचं वजन जे 6 किलोग्राम दिलं आहे त्यामुळे एका बॉक्सचं वजन काढू, वेट ऑफ वन बॉक्स. ओके, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या 6000 ग्रॅमला 30ने डिवाईड करावं लागेल, म्हणजेच आपल्याला एका बॉक्सचं वेट मिळेल. 6000 अपॉन 30. फक्त आता 6 किलोग्राम आहे ना, त्याऐवजी आपण काय केलं, त्याचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये केलं, ज्याने आपल्याला डिव्हिजन करणं सोपं जाईल. फर्स्ट ऑफ ऑल 0 रिड्यूस होतील, 600 अपॉन 3, देन 3 1 जा 3, 3 2 जा 6, दॅट इज 200. ओके, weight of one box is 200 grams. कारण आपण 6000 ग्रॅम्स घेतलं होतं म्हणून इथे पण काय येईल आन्सर आपलं. सो वेट ऑफ वन बॉक्स इज 200 ग्रॅम्स. समजलं इथपर्यंत. अनेकांवरनं एकाची किंमत काढताना डिव्हिजन करावी लागते, ती केली आपण. आता एका बॉक्सचं वेट मिळालं आणि आता कितीचं काढायचं आपल्याला. एक्झाम्पलमध्ये काय विचारले, व्हॉट इज द वेट ऑफ 1080 such boxes. Therefore weight of 1080 boxes is 1080 मल्टिप्लाइड बाय. आता एकावरून अनेकांची किंमत काढायची. एका बॉक्सचं वजन 200 ग्रॅम आहे आणि 1080 बॉक्सचं वजन विचारलं आहे, म्हणजेच या 1080ला कशाने मल्टिप्लाइड करायचं, 200. टू फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम दॅट ऑफ वन वी हॅव टू मल्टिप्लाइड. ओके, so 1080 multiplied by 200, then we will get, in the multiplication we will get 216 grams. We know that 1000 grams is equal to 1 kilogram. So here we can also convert 216 kilograms. 216 kilograms. So our final answer, weight of 1080 boxes is
216 kilogram. Okay, this is our final answer. समजलं इथपर्यंत? Third example, a car traveling at a uniform speed covers a distance of 165 kilometer in 3 hours. At that same speed, first, how long will it take to cover a distance of 330 kilometer? And B, how far will it travel in 8 hours? एक कार एकसारख्या स्पीडने जर 3 तासात 165 किलोमीटर जाते, तर त्याच स्पीडने ती जर 330 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ घेईल? आणि बीमध्ये विचारलं आहे की हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours? 8 तासात ती कार किती अंतर कापेल? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन ही आहे की कार कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इन 3 hours. ही इन्फॉर्मेशन दिली. आपण ती लिहून काढू. अ कार covers a distance of 165 kilometer in 3 hours. ही इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजे 3 तासात 165 किलोमीटर जाते, तर 1 तासात किती किलोमीटर जाते? मग आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. 165 डिवायडेड बाय 3. सो डिस्टन्स कव्हर्ड इन 1 hour is equal to 165 डिवायडेड बाय 3. अनेकांवरून एकाची किंमत काढताना आपण डिव्हिजन करतो. मग एका तासात कापलेलं अंतर काढायचं आपल्याला, म्हणून 165 डिवायडेड बाय 3. वी डिवाइड बाय 3. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 1 is the remainder. Then again 3 5 जा 15. So we get 55 kilometer. Distance covered in 1 hour is 55 kilometer. ओके, इथपर्यंत समजलं? अनेकांवरनं एकाची किंमत काढली म्हणजे 3 तासात 165 किलोमीटर अंतर जर कार जाते, तर एका तासात किती जाते? तर 55 किलोमीटर. आता आपल्याला एका तासात किती अंतर जाते कार हे समजलंय. मग आता आपण यातला ए सॉल्व करू. हाऊ लॉंग विल इट टेक टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर? ए, पुन्हा आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली ती बघू. कार कव्हर्ड अ डिस्टन्स ऑफ 55 किलोमीटर इन 1 hour. ओके, हे मिळाली आपल्याला आत्ता सॉल्व केल्यावर इन्फॉर्मेशन. अ कार कव्हर्ड अ डिस्टन्स ऑफ 55 किलोमीटर इन 1 hour. सो देन वी हॅव टू फाइंड टाइम टू कव्हर a distance of 330 किलोमीटर. ओके, म्हणजे 1 तासात 55 किलोमीटर जाते, तर 330 किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागेल? मग आपण 330 डिवायडेड बाय 55 करू, म्हणजे आपल्याला टाईम मिळेल तेवढं अंतर करायला किती लागेल. सो 55 1 जा 55 and 55 6 are 330. So it takes 6 hours. So our A is solved. How long it will take to cover a distance of 330 kilometer? So a car will take 6 hours to cover 330 किलोमीटर. समजलं हे?
आणि मग आता बी घेऊ आपण. तर बी मध्ये काय विचारले बघा, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours. 8 hours ती किती ट्रॅव्हल करेल, तर ते बघू. बी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे की कार कवर्ड अ डिस्टन्स ऑफ 55 किलोमीटर. कार कवर्ड अ डिस्टन्स ऑफ 55 किलोमीटर इन 1 hour. आणि आता काय विचारले आपल्याला, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours. एकावरून अनेकांची किंमत काढायची आहे. एका तासात 55 किलोमीटर, तर 8 तासात किती. मग आपण लिहू, मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला इथे, एकावरून अनेकांची किंमत काढणं. सो 55 multiplied by 8. So we will get 8 5s are 40, 0, 8 5s are 40 plus 4, 44. So 440 kilometer. Multiplication is 440 kilometer, and our final answer, it travel 440 kilometer in 8 hours. Okay, समजलं. Now solve remaining examples from practice set 29.